कर्जत तालुक्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसाठी सर्व तयारी पूर्ण झाली असून 7 फेब्रुवारी रोजी मतदान प्रक्रिया पार पडणार आहे। कर्जत तालुक्यातील रायगड जिल्हा परिषदेच्या 6 आणि कर्जत पंचायत समितीच्या 12 जागांसाठी ही निवडणूक होत आहे। या निवडणुकीसाठी तालुक्यात एकूण 220 मतदान केंद्र उभारण्यात आली असून साधारण 1,70,000 मतदार आपला मतदानाचा हक्क बजावणार आहेत। निवडणूक निर्णय अधिकारी प्रकाश संगपाळ यांनी दिलेल्या माहितीनुसार निवडणूक यंत्रणा पूर्णतः सज्ज असून मतदान प्रक्रिया सुरळीत पार पाडण्यासाठी सर्व उपाययोजना करण्यात आल्या आहेत। कर्जत तालुक्यात कळंब, कशेळे, माणगाव तर्फे, वरेडी, नेरळ, कडाव आणि मोठे वेळगाव असे 6 जिल्हा परिषद गट आहेत, तर पंचायत समितीचे पोशीर, कळंब, पाथरज, कशेळे, उकरुल, नेरळ, दामत, वाकज, कडाव, मोठे वेणगाव आणि बीड बुद्रुक असे 12 गण आहेत। या सर्व गटांमध्ये मतदान केंद्रांची योग्य विभागणी करण्यात आली असून नेरळ गटात सर्वाधिक 40 मतदान केंद्र आहेत। दरम्यान पेठ आणि तुंगी ही 2 मतदान केंद्र दुर्गम भागात असून तिथे थार वाहनातून मतदान साहित्य आणि कर्मचारी पाठवले जाणार आहेत, तर ढाक आणि कळकराई येथील मतदान केंद्र स्थलांतरित करण्यात आली आहेत। विशेष म्हणजे तालुक्यात एकही संवेदनशील किंवा अतिसंवेदनशील मतदान केंद्र नाही। सर्व 220 मतदान केंद्रांसाठी सुमारे 1400 अधिकारी व कर्मचारी तैनात करण्यात येणार असून प्रत्येक केंद्रावर केंद्राध्यक्ष, 3 सहाय्यक, 1 शिपाई आणि 1 सुरक्षा कर्मचारी असणार आहे। कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी कर्जत आणि नेरळ पोलीस ठाण्याचे अधिकारी, कर्मचारी तसंच 500 होमगार्ड तैनात असणार आहेत। कर्जत तालुक्यामध्ये जिल्हा परिषद व पंचायत समितीची निवडणूक येऊ घातलेली आहे। उद्याच हे सर्व मतदान केंद्रावर आमचे कर्मचारी वर्ग आणि पोलीस कर्मचारी आम्ही त्यांचे डिस्पॅच करणार आहे। तालुक्यामध्ये एकूण 12 गण आणि 6 गटाची निवडणूक होत आहे। एकूण मतदार संख्या आहे 1,70,702 आणि मतदान केंद्र आहे 220। या सर्व मतदान केंद्रावर निवडणुकीची तयारी पूर्ण झालेली आहे। एकूण कर्मचारी जवळजवळ 1400च्या वर आणि पोलीस कर्मचारी 350च्या वर नियुक्ती केलेली आहे। आवश्यक असणाऱ्या EVM मशीन्स प्रत्येक केंद्रनिहाय उपलब्ध आहेत, त्याप्रमाणे EVM कमिशनचं पण काम पूर्ण झालेलं आहे। संपूर्ण मतदान प्रक्रियेबाबत सर्व उमेदवार व त्यांच्या प्रतिनिधींना माहिती देण्यात आलेली आहे। तसेच सर्व ठिकाणी सुव्यवस्थित मतदान पार पाडण्यासाठी आवश्यक तो पोलीस बंदोबस्त ठेवण्याकरता पोलीस विभागाकडून सुद्धा सर्व तयारी पूर्ण करण्यात आलेली आहे। एकंदरीत जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुकीसाठी कर्जत तालुक्यातील प्रशासन आणि पोलीस प्रशासन हे सज्ज झालेले आहे। साहेब, आपल्या तालुक्यामध्ये किती बूथ आहेत का जे दुर्गम भागात आहेत? एकूण 220 मतदान केंद्र आहेत, त्यातले फक्त 2 दुर्गम केंद्र आहेत। यापूर्वी जे आपण म्हणतो की सेन्सिटिव्ह किंवा अति सेन्सिटिव्ह असे कुठले मतदान केंद्र नाही। तथापि संपूर्ण पोलीस विभागाकडून माहिती घेऊन ज्या ठिकाणी अशा प्रकारचे काही सूचना प्राप्त आहेत तिथे आवश्यक कुमक आणि योग्य तो बंदोबस्त ठेवण्यात येत आहे। एकूणच कर्जत तालुक्यातील निवडणूक प्रक्रिया शांततेत आणि पारदर्शकपणे पार पडणार असल्याचं चित्र आहे। मल्हार पवार, महाराष्ट्र न्यूज 24।